की अतिक्रमण मोकळे करण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना अतिरेकी म्हणणे योग्य नाही, मात्र विशालगड अतिक्रमण मुक्त होतोय याचा आनंद आहे। ते पुढे म्हटले, दंगलींना कुणी वाली नाही आणि संभाजीराजे यांनी आतापर्यंत संयमी आंदोलने केली आहेत। काँग्रेस पक्षावर टीका करताना माने म्हणाले, काँग्रेसवाल्यांनी बोललेले शब्द हा गादीचा अपमान नाही। इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला काही प्रश्न विचारलेत, परंतु पक्षाच्या लोकांनी आमच्या समोर मताची भीक मागितली आहे। त्यापुढे त्यांनी विचारले, जलील यांनी केलेले वक्तव्य कोल्हापूरच्या गादीचा अपमान नाही का? काँग्रेसवर यावर एकही विधान केले नाही। दसरा चौकात झालेल्या घटनेवर काँग्रेस पक्षाच्या भूमिका फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून आल्याचंही त्यांनी सांगितलं। पुढे माने यांनी सांगितले की ही झालेली घटना दुर्दैवी आहे आणि काँग्रेस पक्षाला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल। त्यामुळे सामाजिक ऐक्याची जी वीण आहे ती कुठेतरी सैल होती असं वाटतं। सामान्य माणसाला हे कुठंच अपेक्षित नसतं। सामान्य माणसाला हा सगळा समाज एकत्र राहावा, एकत्र गुण्यागोविंदानं राहावा, कुठेही जातीय क्लेश आणि हे होऊ नये याच्यासाठी म्हणून या ठिकाणी प्रयत्न करावेत, अशा पद्धतीचं या ठिकाणी सगळ्यांचीच मानसिकता असते। आणि कोल्हापूर जिल्हा हा त्याचा रोल मॉडेल आहे। कोल्हापूर जिल्ह्यानं कायमपणे समतेचा, सामाजिक एकोप्याचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा फॉर्म्युला रचला। देशाचं कॉन्स्टिट्यूशन लिहित असताना त्याचा बेस जर आपण बघितला तर कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांनी तयार केलेला बेस हाच खऱ्या अर्थानं भारताचा कॉन्स्टिट्यूशनचा धागा आदरणीय आंबेडकर साहेबांनी लेखणीमधनं तो या ठिकाणी संसदीय लोकशाहीमध्ये आणला। त्यामुळे द फॅब्रिक ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे तयार झालंय ते कोल्हापूरच्या मातीतनं तयार झालंय। तिथं सर्व जाती धर्म एकत्रपणे नांदतात, एकत्र राहतात। याच्यामध्ये असणाऱ्या ह्या छोट्या गोष्टी आत्ताच्या असणाऱ्या एखादी गोष्ट त्याच्यावर परिणाम करून दिरोगामी जाईल का असं अजिबात मी म्हणणार नाही। एखादा प्रसंग त्या प्रसंगातनं काही वाईट असेल तर ते खड्यासारखं बाजूला काढून ठेवण्याची परंपरा आपली या ठिकाणी आहे। अशा एखादी गंभीर गोष्ट आत्ता जी घडली त्याला सुद्धा त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून जे काय करावं लागतं ते कोल्हापूर जिल्हा निश्चितपणे करेल। पण कोल्हापूरला बाहेर न येऊन कोणी शानपण शिकवायची गरज नाही। इम्तियाज जलील साहेबांनी त्यांच्याकडे काय चाललंय हे या ठिकाणी पाहावं। राजश्री शाहू महाराजांची, शिवाजी महाराजांची माती आपल्या आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी आणि इथला असणारा जातीय सलोखा एकत्र राखण्यासाठी समर्थ आहे। त्याच्यामध्ये बाहेरनं कुणी आणून मिठाचा खडा टाकायचं कारण नाही। आता मी ती माहिती घेणे आपल्याकडनंच मला माहिती, पण ते भेटत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होती कोल्हापुरात धार्मिक दंगली होती आणि काल खासदार धनंजय माडकर यांच्यावर टीका केली होती। त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? त्याचाही तपास करावा लागेल ना। जर मी काही इंडिकेट करत असेल आणि त्याचं रिफ्लेक्शन येत असेल तर नेमकं यातनं काय पाठीमाग होते कळायला लागेल। शाहू महाराजांच्या साध्या गोळ्या स्वभावाचा पण फायदा होतो आपल्या स्वतःसाठी व राजकारणासाठी फायदा होतो का? आता ह्याचं ॲनालिसिस म्हणजे महाराजांचा वापर कोण करतोय का? हे बघा, लोकसभेच्या इलेक्शनपासून आपण जर बघितलं तर महाराजांनी कधीच स्टेटमेंट्स दिलेली नाहीत। महाराज आपण जे म्हणालात त्या पद्धतीनं साधा आणि सरळ माणूस आहे। महाराजांच्या आत बाहेर असं अंतर्मन फारसं कधी त्या ठिकाणी बघायला मिळत नाही आणि त्यांच्या साधेपणाचा काही लोक जर गैरफायदा घेत असतील तर हे दुर्दैवी आहे। त्यांना ढाल करून आपली राजकारणाची पोळी भाजणं हे गैर आहे। त्यांच्या स्वभावाचा जर काही लोक गैरफायदा घेत असतील तर तेही गैर आहे। पण ते घेतायत की नाही हा प्रश्न तुम्ही मला न विचारता तुम्हाला ज्यांच्यावर संशय आहे की ते घेतायत यांना विचारला पाहिजे। ठाकरे गटाच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ITI चौक महात्मा फुले पुतळा येथे काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला आहे। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला आहे। भारतातील एक अधिकारी यांनी संपूर्ण माहिती दहशतवाद्यांना पोहोचवली आहे। त्या अधिकाऱ्याला तात्काळ अटक करून निलंबित करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाईट माधव पावडे, शिवसेना जिल्हा प्रमुख ठाकरे गट, दत्ता पाटील कोकाटे शिवसेनासह संपर्क। आज नांदेड सेनेच्या वतीने
सर्व पदाधिकारी इथं आम्ही जमलेलो आहोत। या देशामध्ये सातत्यानं दहशतवादी हल्ले होत आहेत आणि काल परवा जे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज इथं ITI चौकामध्ये निषेध करत आहोत। तुमच्या माध्यमातून मला या केंद्र शासनाला जाब विचारायचा आहे शिवसेनेच्या वतीनं की कालचं तुम्ही एक न्यूज 18ला पंजाबच्या बातमी बघितली असेल, त्या बातमीमध्ये असं स्पष्ट आहे की या दहशतवादी हल्ल्याच्या मागे या केंद्रामधला या देशामधला एक अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्याने सर्व माहिती या दहशतवादी हल्ल्याला पुरवली आहे आणि तो अधिकारी त्या दहशतवादी हल्ल्याला वेळोवेळी माहिती पुरवतोय। त्याच्या आमची दुसरी एक मागणी आहे की त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्या अधिकाऱ्याला अटक करण्यात यावी। एखाद्या समाजाचा, तो कोणत्या समाजाचा असो, तो अधिकारी देशासाठी घातक आहे, त्यामुळे अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून अटक करण्यात यावी आणि हे दहशतवादी हल्ले भारत कधीही खपून घेतला जाणार नाही हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। नांदेड शिवसेनेच्या जिल्ह्याच्या वतीनं आज ITI चौकामध्ये निषेध आंदोलन केलेलं आहे। सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सामील आहेत आणि केंद्र सरकार यांचा आम्ही निषेध करतो आणि गृहमंत्री निष्क्रिय गृहमंत्री त्याचा पण आम्ही अमित शहाचा निषेध करतो। विविध मागण्यांसाठी जिल्हा कामगार कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा। नोंदणी अभावी जे कामगार मृत्युमुखी पडले आहेत त्याला जबाबदार कोण? ग्रामसेवक की मुख्य अधिकारी? नोंदणी कामगारांना गृहोपयोगी संच त्वरित वाटप करावे, बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी त्वरित करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज काँग्रेसच्या वतीने जिल्हा कामगार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे। काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर बोलवून जाब विचारण्यात आला होता। जिल्हा कामगार कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या दिला आहे। यावेळी माजी आमदार दिलीप कुमार साणंद, जयश्री शेळके, हर्षवर्धन सपकाळ, धीरज लिंगाडे हे उपस्थित होते। बाईट राहुल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष। अत्याचार होत आहेत, त्यामध्ये लाडकी बहीण कितपत योग्य ठरणार? नक्कीच तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे की महाराष्ट्रात एकीकडे राज्य सरकार घोषणा देतंय, मोदींचं सरकार असेल किंवा हे महाराष्ट्रातलं युतीचं सरकार असेल, हे घोषणा देतंय की महाराष्ट्रातल्या महिलांवर बहुत हुआ महिलाओं पे अत्याचार आणि अब की बार मोदी सरकार म्हणून मागच्या 2 टर्मपासून हे सरकार सत्तेवर आहे। आणि आता अलीकडे मागचे काही ज्या घटना आहेत, हाथरस असेल, उन्नाव असेल, ह्या तर घटना आहेतच की जिथे महिलांवर अत्याचार झाले। अलीकडची घटना आहे की पुजाऱ्यांनीच त्या ठिकाणी महिलेवर बलात्कार केल्याची घटना आहे। अनेक अत्याचाराच्या घटना आहेत ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही, परंतु हे अत्याचार वारंवार वाढत आहेत। राज्यात गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणात वाढली हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही। दर दिवसाआड राजरोसपणे कुठे पोलीस स्टेशनमध्ये, कुठे जाहीरपणे दिवसा डोळ्या अत्याचाराच्या घटना वाढतात, गुन्हेगारीच्या घटना वाढतात। आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी, मतं लुबाडण्यासाठी तुम्हाला बहिणीची आठवण येते, भावाची आठवण येते। खरं म्हणजे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे। महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, ती नक्कीच विचारपूर्वक निर्णय करेल आणि विचारपूर्वक आपला लोकप्रतिनिधी निवडेल। का भाऊ सरकारने घोषित केलंय, किती काळ टिकेल आणि कशासाठी हे योजना जाहीर केलेली आहे सरकार? ते 15 लाख देणार असं ज्या पद्धतीनं सांगितलं होतं, त्याचे जे हाल झाले तेच हाल लाडकी बहीण आणि लाडका भाऊचं देखील होणार आहेत। निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही घोषणा आहे आणि या भाजपाच्या सरकारवर आता कुणाचाही विश्वास राहिलेला नाही। लाडकी बहीण, लाडका भाऊ असो की आणखी अनेक योजना येतील, कारण लोकसभेमध्ये लोकांनी यांची जागा दाखवलेली आहे, सडकून पराभव यांचा झालेला आहे आणि या पराभवाला घाबरून आता अशा योजना, लाडकी बहीण असो, लाडका भाऊ असो, अशा योजना येत आहेत। निवडणुकीपर्यंत फक्त या टिकणार। IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईला म्हाडामधून अटक करण्यात आली आहे। मनोरमा खेडकर यांच्यावर मागील आठवड्यात 12 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला होता। सकाळी 7:30च्या सुमारास म्हाडा येथून हिरकणीवाडी या परिसरातून मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतले आहे। त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे। अटक झालेली, कुठं अटक करण्यात आली?
ह्यामध्ये गेल्या आठवड्यात 12 तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 302/2024 हा दाखल करण्यात आला होता। ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आज सकाळी 6:30च्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी ह्या परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे। काश्मीर येथे जवानांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात जांभळी नाका येथे शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी खासदार राजन विचारे यांच्या सूचनेनंतर आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात ठाण्यात काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जांभळी नाका येथे तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। संरक्षण मंत्रालयाने यावर ठोस पावले उचलावीत अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे। जे जवान या भारत देशाचे संरक्षण करतात त्यांच्यावर हल्ले होत असतील तर देशाचे संरक्षण मंत्रालय झोपेत आहे का असा प्रश्न यावेळी केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे। कुठेतरी हे थांबले पाहिजे। जे जवान देशाचे नागरिक सुरक्षित राहावे यासाठी सीमेवर लढतात त्यांच्यावर होणारे हल्ले थांबायला हवे। जर संरक्षण मंत्रालयाच्या नेत्यांना हे जमत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केदार दिघे यांनी केली आहे। आपण बघू शकाल की जे जवान या भारत देशाचं संरक्षण करतायत वेळोवेळी त्यांच्यावरती हे हल्ले होत आहेत। संरक्षण मंत्रालय झोपण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। कोणत्याही पद्धतीचे ठोस पावलं उचलली जात नाही। मला असं वाटतं एकीकडे शेतकरी जसा त्रस्त झाला आहे तो आत्महत्या करतोय, दुसरीकडे जे जवान जे वीर जवान आपल्या देशाचं रक्षण करतात त्या जवानांवरती असे भ्याड हल्ले होत असतील तर अत्यंत दुर्दैव आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या जवानांना श्रद्धांजली देत असताना खरोखर त्यांच्या कुटुंबियांवरती काय कुठची परिस्थिती उद्भवली असेल खरोखर याचं दुःख होतं आणि म्हणूनच आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज ठाणेत नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता एकत्रित येऊन या पद्धतीचं निदर्शनं करत आहोत। आम्ही विरोध करत आहोत आणि त्याचबरोबरीने कुठेतरी या संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या या डिपार्टमेंटनी कुठेतरी ठोस पावलं उचलून या आतंकवादी हमल्याच्या विरोधात काहीतरी कारवाई करावी अशी अपेक्षा आहे, नाहीतर त्यांनी सरळ राजीनामा द्यावा। शहरात वाढलेल्या डेंग्यूच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक। नाशिक शहरात वाढलेल्या डेंग्यूच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झाली आहे। मनपा आयुक्त अशोक करंजकर यांना निवेदन देत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते। शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढण्यामागे ठेकेदारांकडून औषध फवारणी होत नसल्याने डेंग्यू उत्पत्ती होत असल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय। तर शहरात मुसळधार पाऊस होत नसल्याने रस्त्यावरून पाणी वाहून गेलं नाही असा तर्क महानगरपालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांनी लावलाय। नाशिक शहरामध्ये सोमवारपासून डेंग्यूचे रुग्ण रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचंही यावेळी करंजकर यांनी सांगितलंय। औषध फवारणीसह घरोघरी जाऊन तपासणी करणार असल्याचं यावेळेला मनपा आयुक्त अशोक करंजकर यांनी म्हटलंय। तसंच आकाश चार्जड याबद्दल बोलताना म्हटले, डेंग्यूचे रुग्ण शहरात वाढत आहेत। आतापर्यंत 400 पार रुग्ण वाढले आहेत। महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष घातलं पाहिजे। धूळ फवारणीसह उत्पत्ती स्थळे नष्ट करावे। काँग्रेसकडून प्रतिकात्मक डेंग्यूची प्रतिमा महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। आम्हाला कोणावर तारेशे ओढायचे नाही, मात्र डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाय करावं असं आश्वासन त्यांनी केलंय। तसेच नाशिक महानगरपालिकेवरच पाण्याचे डबके साचले आहे त्यावर देखील त्यांनी जाब विचारलाय। यावर तातडीने उपाययोजना करण्याचं त्यांनी सांगितलंय। बाईट अशोक। गेल्या 3-4 दिवसापासून आपण सगळेजण आपल्याच माध्यमातून वर्तमानपत्र असेल इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील या माध्यमातून आपल्या निदर्शनास आलं असेल की गेल्या 4 दिवसामध्ये या शहरामध्ये किमान 400 डेंग्यूचे पेशंट ऍडमिट झालेले आहेत आणि या पेशंटमध्ये मॅक्झिमम लहान मुलांचा जास्त समावेश आहे।
हा डेंग्यूचा प्रसार ज्या पद्धतीने होतोय आणि त्याचा परिणाम जो लहान मुलांवर जास्त होतोय तो अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या सरकारला जरी काही घेणं देणं नसलं तर हे दायित्व नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून हे डास मच्छर घालवण्याकरता फवारणी केली पाहिजे, धूर फवारणी केली. आम्ही कोणावर ताशेरे ओढायला आलेले नाही, परंतु ही गंभीर बाब, हा डेंग्यूचा जो प्रसार ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये होतोय तो अतिशय गंभीर आहे. मला तुमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने, आज शहर काँग्रेस कमिटीच्या सर्वांच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय की ताबडतोब या मच्छरांना, या डेंग्यूच्या आजारावर ताबा मिळवण्याकरता, त्यांना तो डेंग्यूचा प्रसार कमी होण्याकरता जे उपाययोजना कराव्या लागतील त्या ताबडतोब करावा असं काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिलंय. अन्यथा हे आंदोलन जनमानसाचं होईल आणि मग महानगरपालिकेमध्ये सामान्य जनता खरेखुरे मच्छर घेऊन येतील आणि मग महानगरपालिकेला जाग येईल. म्हणून आज हे निवेदन आम्ही शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिले. त्यांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे की ताबडतोब प्रशासनाच्या लोकांशी बोलून याच्यावर काय उपाययोजना करण्यात येतील याच्याकरता त्वरित पावलं उचलले जातील असं माननीय आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलं. मराठा समाजासाठी जो रोल मला करता येईल तो मी प्रामाणिकपणे करेल असं राजेंद्र राऊत म्हणाले. ते म्हणाले, मनोज जरांगे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत 20 तारखेला अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज बार्शीचे भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी आज अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची भेट घेतली. हैदराबाद गॅजेटविषयी शंभूराजे देसाई निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं. शासनाचे प्रतिनिधी यावर चर्चा करतील. जरांगेचा माझ्याविषयी गैरसमज आहे. समाजाच्या बाबतीत कुठलाही असा विषय करू शकत नाही. आम्ही तन मन धनाने समाजाच्या हितासाठी काम करतो. 4 वेळेस माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले. माझ्यावर 32 गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी मला रिंगण करून मारले. मी आज जरी आमदार असलो तरी माझी सुरुवात मराठा संघाचा कार्यकर्ता म्हणून झाली आहे. जो रोल मला करता येईल तो मी प्रामाणिकपणे करेल असं राजेंद्र राऊत म्हणाले. मुळातच ज्यावेळेस गेल्या 1 महिन्यापूर्वी जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसलेले होते त्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो होतो. त्यांचं बोलणंही करून दिलेलं होतं आणि त्या दोघांमध्ये समन्वय व्हावं आणि हा आरक्षणचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत होतो. आणि या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे देसाई, बुमरे मामा आणि मी तिघांनी या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांची भेट घेतली उपोषणस्थळी. आणि ह्या आरक्षणाचे जे काही मुद्दे दादांनी मांडलेले होते त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे देसाई साहेबांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि उपोषण सुटलं. त्यानंतर ही माननीय चंद्रकांतदादा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे व शासनातले मराठा आमदारांची बैठक त्या ठिकाणी झाली. त्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्या व आरक्षणविषयी चर्चा झाली. अशा सातत्यानं 2 बैठका चंद्रकांत पाटील साहेबांनी घेतल्या. त्याचबरोबर शंभूराजे देसाई साहेब यांनी व माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादला ही अधिकाऱ्यांची टीम 11 अधिकाऱ्यांची पाठवून त्या ठिकाणी जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्या बाबतीमध्ये जे कागदपत्र मिळतात त्या शोध घेण्याकरता त्या ठिकाणी पाठवली. शोध घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्र उपलब्ध झालेले. अशा रीतीनं एक टप्प्यावरती हा विषय पुढे जातोय. आणि या ठिकाणी जरांगेदादा पाटील साहेबांकडे मी गेल्या 12-13 दिवसापूर्वी मला थोडं येण्यामध्ये अडचण निर्माण झाली. कारण मी आत्ताच दादांबरोबर चर्चा केली की अधिवेशनमध्ये सुद्धा मी 3च दिवस होतो कारण माझ्या पोटाला इन्फेक्शन झालेलं होतं. त्यामुळे मला या ठिकाणी मुंबईला पण जाता आलं नाही आणि दादांची पण भेट घेता आली नाही, समन्वय साधता आला नाही. त्यामुळं थोडा त्यांच्यामध्ये काही समज झाला की मी काही गोष्टीला टाळतो का, की टाळण्याचा कुठलाही विषय नाही. मी आणखीनही मुंबईला चाललेलो आहे.
या दादा परवा दिवशी उपोषणला बसतायत. आणखीन आताच मी शंभूराजे देसाई साहेबांबरोबर पण बोललेलो आहे, दरेकर साहेबांबरोबर पण बोललेलो आहे. उद्याही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि फडणवीस साहेबांना पण भेटणार आहे. आणि निश्चितपणानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय व्हावा आणि ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्या समाजातल्या मुलांवरती झालेल्या केसेस मागे घेण्याकरता SITच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय फडणवीस साहेबांनी दादांना शब्द दिलेला आहे. तोही शब्द पूर्ण होईल याची खात्री मी बाळगतो. आणि भविष्य काळामध्ये ज्या ज्या विषयामध्ये समाजाच्या मागण्या आहेत त्या ठिकाणी एक घटक समाजाचा म्हणून या ठिकाणी सोडवण्याकरता मी प्रयत्नशील राहील असं या ठिकाणी सांगू इच्छितो. सर्वसामान्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण व लाडका भाऊ योजना आणली असं चंद्रकांत सोनवणे म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानंतर युवकांनी देखील या संदर्भात मागणी केल्याने युवकांसाठी माझा लाडका भाऊ योजना सुरू करून 6,000, 8,000 व 10,000चा लाभ देण्यात येणार आहे. तसेच वयोवृद्ध नागरिकांनी तीर्थक्षेत्र येथे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवदर्शन योजना ही देखील आणली. या माध्यमातून वयोवृद्ध नागरिकांना देवदर्शन घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी, महिलांसाठी आणि युवकांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या योजना सुरू केल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आभार मानले आहे. बाईट चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार. मला एक छोटासा आधार म्हणून घर खर्च जो लागतो महिन्याचा, तो खर्च सहज यातनं भागू शकतो ही भावना मनामध्ये ठेवून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी ही योजना सुरू केलेली आहे. याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं साऱ्या भगिनींच्या वतीने मनापासून आभार मानतो, खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे लाडका भाऊ ही योजना ज्यावेळेला लाडकी बहीण आली त्यावेळेला भावांमध्ये थोडासा असंतोष आला की आम्ही पण या महाराष्ट्राची जनता आहोत, मग सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत, या बांधवांना कुठेतरी मदतीचा हात द्यावा आणि त्यांनाही मुख्य प्रवाहात आणावं या भावनेतनं 12वी पास असतील त्यांना 6,000 रुपये, ज्यांनी डिप्लोमा केला आहे त्यांना 8,000 रुपये आणि जे ग्रॅज्युएट आहे त्यांना 10,000 रुपये ही स्कीम या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी एक त्यांना जगण्यासाठी एक आशेचा किरण या माध्यमातून निर्माण करून दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवदर्शन योजना ही सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केली. महाराष्ट्रातील 60 वर्ष वयावरचा जो व्यक्ती असेल याने भारतभरामध्ये जे पवित्र स्थळ आहेत, परिस्थिती नाही पण देवाला जायची इच्छा असते आणि आपण हिंदू धर्म म्हटल्यानंतर देव आणि जसं आपण म्हणतो की आपल्याकडे जर 4 धाम केलं तर वेगवेगळं पावित्र्य त्याचं आहे आणि त्याचं पुण्य भेटतं आणि हिंदू धर्माच्या प्रत्येकाला वाटतं मी एकदा तरी देवदर्शन घेतलं पाहिजे. मग पुरा भारतामध्ये 72 अशी स्थळं आहे की ज्या ठिकाणी आपण सहज जाऊ शकतो मुख्यमंत्री देवदर्शन योजनेच्या माध्यमातून. एक व्यक्तीला जवळपास 30,000 रुपयाचा खर्च या योजनेमध्ये आहे. संपूर्ण लोकांनाच केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य गरीब माणूससुद्धा हा प्रवाहात यावा या भावनेतनं आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्यात. आपण मागच्या कालखंडात पाहिलं असेल की STमध्ये 75 वर्षावरच्या व्यक्तींना मोफत दिलं. त्याचप्रमाणे आमच्या भगिनी त्यांना अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास फ्री केला. आज आमच्या भगिनी सहज माहेरी जातात, दवाखान्यात जातात, बाजारी जातात, नातेवाईकांकडे जातात. म्हणजे एक प्रकारे सर्वसामान्य माणसाच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी होणारे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत. अतिशय मनमिळावू स्वभावाचे आमचे शिंदे साहेब यांनी ह्या योजना सुरू केल्याबद्दल चोपडा तालुक्याच्या वतीने, सोनवणे परिवाराच्या वतीने त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांचे खूप आभार मानतो. आणि मुख्यमंत्री रयत इंटरनॅशनल शाळेला धडा शिकवण्यासाठी मनसेचे शिक्षक उपसंचालकांच्या कार्यालयासमोर खुळखुळा नादाने जनजागृती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाचे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर खुळखुळा वाजवून रायन इंटरनॅशनल शाळेच्या मुजर आणि जुलमी कारभाराचा निषेध नोंदविला आहे.
कुमारी स्वर्धा प्रवीण काळे ही विद्यार्थिनी सन 2020 मध्ये 6वीत रियान शाळेत शिक्षण घेत होती. परंतु पुढे आलेल्या कोरोना काळात आणि आईच्या अपघातामुळे सदर कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले होते. अशाही परिस्थितीत मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी पालकांनी शाळेला पत्रव्यवहार करत त्याचवेळी दाखला देण्याची मागणी केली होती. परंतु रायन इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशासनाने सदर मुलीला ऑनलाईन क्लासमधून बाहेर काढून टाकले व उर्वरित फी भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही असं सुनावले. पालकांच्या विनंतीनंतर न जुमानल्याने मुलीचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्यांनी अनेकांच्या पायऱ्या झिजवल्या. शिक्षक उपसंचालक बी चव्हाण यांनीही सदर शाळेला दाखला देण्याची सूचना 2023 साली पत्रकाद्वारे केली. तथापि शाळेची भूमिका तुजबरही बदलली नाही. त्यामुळे मेकुटीला आलेल्या पालकांनी मनसेचे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांच्याकडे धाव घेऊन सदर विषयाची माहिती दिली. त्या संदर्भात सदर शाळेला मनसे जनहित कक्षाचे ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी कायदेशीर नोटीस पाठवली. तरीही रायन इंटरनॅशनल शाळेने दाखला अडवून मुलीचे 4 वर्ष वाया घालवले. अशावेळी मनसेचे शिष्टमंडळ यांनी शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन सदर शाळेविषयी नाराजी व्यक्त करून निवेदन दिले आहे. यावेळी सहाय्यक उपसंचालक लिंबाजी सोनवणे यांनी शाळेच्या प्रशासनाशी दूरध्वनीवर संपर्क साधला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष साहेबराव खरजुल, पूर्व विधानसभा निरीक्षक प्रमोद साखरे, कामगार सेनेचे उपसरचिटणीस प्रकाश बंटी कोरडे, विद्यार्थी सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी, बाजीराव मते, उमेश भोई, मनविसे उपाध्यक्ष नितीन धानापुणे, शहराध्यक्ष ललित वाहक, विभाग उपाध्यक्ष मेघराज मते, मनसे सेना शहराध्यक्ष भानुमती आहिरे, विभाग अध्यक्ष मीरा आवारे, शाखा अध्यक्ष प्रियंका पटेल, सोहम देशपांडे, मंगेश म्हस्के, काळे कुटुंबीय आदी उपस्थित होते. स्वर्धा प्रवीण काळे या विद्यार्थिनीवरती गेल्या 4 वर्षांपासून एका जुलमी शाळेच्या निषेधार्थ आम्ही शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी यांनी शिक्षण उपसंचालकांना एक निवेदन देऊन एक विनंती केलेली आहे की एखाद्या महाराष्ट्रामध्ये एखादी शाळा एखाद्या विद्यार्थिनीला 4 वर्षांपासून शिक्षणापासून वंचित कशी ठेवू शकते. एक शाळा एका विद्यार्थिनीला 4 वर्ष फी न भरल्यामुळे दाखला देत नाही आणि त्या मुलीला पुढे 4 वर्ष शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. हे या महाराष्ट्रातली म्हणजे बेटी बचाव बेटी पढावचे एक मोठं धोरण महाराष्ट्र शासनाचं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेचं आहे. त्या संकल्पनेला छेद देण्याचं काम या रायन इंटरनॅशनल शाळेने केलेलं आहे. एकीकडे शासन म्हणतं लेख वाचवा लेख शिकवा, बेटी बचाव बेटी पढाव आणि वेगवेगळ्या शिक्षणाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते विद्यार्थ्यांसाठी मोठे मोठे योजना जाहीर करतात आणि दुसरीकडे शासन देखील यासाठी राबवण्यासाठी कटिबद्ध असतं. परंतु अशा ज्या प्रायव्हेट शाळा आहेत या प्रायव्हेट शाळांमुळे खऱ्या अर्थाने या नाशिकमधल्या नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. पालक देखील यामुळे हतबल होत आहेत. मध्यंतरी कोरोनाचा काळ झाला, त्या कोरोनाच्या काळामध्ये काही पालक फी नाही भरू शकले आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे दाखले देखील या ठिकाणी प्रलंबित दिसत आहेत. माझी सर्व शाळेच्या पालकांना विद्यार्थ्यांना विनंती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कोणी असतील पदाधिकारी त्यांच्या संपर्कात यावं. माननीय अमित साहेब ठाकरे याविषयी खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि विद्यार्थ्यांना दाखला मिळण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. आज रायन इंटरनॅशनल शाळेवरती कारवाई करावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे. परंतु मुख्य बाब अशी की या रायन इंटरनॅशनलला 2023 सालीच उपसंचालकांनी देखील पत्रव्यवहार केला होता की सदर मुलीचा दाखला आपण त्वरित देण्यात यावा. परंतु संचालकांच्या शासन पत्राला देखील त्यांनी जुमानलं नाही. इतकी ही कठोर मुजोर शाळा या ठिकाणी दिसून येते. तरी आम्ही या शाळेला कारवाई करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन करतोय आणि पुढे जर या मुलीला न्याय मिळाला नाही तर या शाळेवरती मोठ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या ठिकाणी व्यक्त करतोय. जुन्याच योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानं सुरू करून सरकार जनतेची आणि तरुणांची फसवणूक करत आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना निव्वळ तरुणांची फसवणूक आहे.
ही योजना 1974 पासून महाराष्ट्रात सुरू आहे. सगळ्या योजनांना रोजगार प्रोत्साहन प्रशिक्षण पहिल्यापासून आहे. या योजनांमध्ये काहीही नवीन नाही. सरकार जनतेची आणि तरुणांची फसवणूक करत आहे. जुन्याच योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानं सुरू करून नवीन दाखवत आहेत. तरुण पिढीने या योजनेच्या नावाला फसू नका. निवडणुकीच्या तोंडावर आठवतंय लाडका भाऊ आणि लाडकी बहीण, प्रत्यक्षात त्या जुन्या योजना आहेत असं अंबादास दानवे म्हणाले. बाईट अंबादास दानवे. जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे. ही योजना या महाराष्ट्र सरकारमध्ये आधीपासून 1974 पासून सुरू आहे. आता या सगळ्या योजनेला रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ऑलरेडी आहे. याच्यातून अशा पद्धतीनं मुलांना 6 महिने प्रशिक्षण, नंतर त्यांना अप्रेंटिसशिप करून नंतर त्याचं मानधन ऑलरेडी दिलं जातं. नवीन काही नाही. त्याच्यानंतर या सगळ्याच्यामध्ये रोजगार निर्मितीचा कार्यक्रम सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला होता. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, कौशल्य विकास मधून 55,000 लोकांना रोजगार, त्याचं काय झालं? थोडक्यात जनतेची आणि विशेषतः तरुणांची ही फसवणूक आहे. ही सगळी जुनी योजना आहे आणि ही जुनीच योजना नव्या नावानं मुख्यमंत्र्याच्या नावानं हे केले. त्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना आव्हान करेल की या योजनेला फसू नका. आता यांना निवडणुकीच्या तोंडावर सगळे आठवतंय लाडका भाऊ लाडकी बहीण. प्रत्यक्षात या योजना जुन्या आहे. आत्ताच्या घडीला कुठे रोजगार इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध नाही. सरकार प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यामध्ये करतंय आणि एकीकडे तरुणांना अशा पद्धतीनं खोट्या बोलथापा देत आहे.